दरम्यान या सगळ्या आंदोलनाची सुरुवात झाली होती ती आजपासून जवळपास 3 महिन्यांच्या पूर्वी 3 मे रोजी वैद्यकीय प्रवेशासाठीची नीटची परीक्षा झाली आणि या परीक्षेला पेपर फुटीचं गालबोट लागलं। याच पेपर फुटीच्या नंतर देशभरामधून वेगवेगळ्या तीव्र अशा प्रतिक्रिया उमटल्या। त्याच वेळेला सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक विधान केलं। त्याच विधानाच्या नंतर तरुण खवळून उठले आणि यामधून उभी राहिली एक चळवळ तयार झाली, एक पार्टी, कॉकरोच जनता पार्टी। आणि याच पार्टीनं आंदोलन उभारलं। थेट शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देखील त्यांनी घेतलाय। बघूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। तीन मे 2026 देशातील वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा वादात सापडली। 3 मे 2026 रोजी देशभरात ही परीक्षा पार पडली। मात्र अवघ्या काही तासात या परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक बातमी समोर आली। यावर देशभरातून तीव्र आक्षेप घेण्यात आला। 12 मे 2026 नीट परीक्षेचा वाद चिघळल्यानं ही परीक्षा घेणाऱ्या एनटीएनं संपूर्ण परीक्षा प्रक्रियाच रद्द केली आणि प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला। या प्रकरणी देशभरातून 13 जणांना अटकही झाली, तर 21 जूनला फेरपरीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले। 15 मे 2026 दरम्यान या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेदरम्यान 15 मे रोजी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या आंदोलनाला एक वेगळंच वळण दिलं। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सोशल मीडियात आणि व्यवस्थेवर केवळ तक्रारी करणाऱ्या तरुणांचा उल्लेख कॉकरोच असा केला आणि ही टिप्पणी केवळ बनावट पदवीधारकांसाठी होती असं सूर्यकांत यांनी स्पष्टीकरणही दिलं। परंतु हा तरुणांचा अपमान सोशल मीडियात मानला गेला आणि तरुणांनी या कॉकरोचलाच आपलं हत्यार बनवलं। 16 मे 2026 सरन्यायाधीशांच्या विधानाचा निषेध म्हणून अमेरिकेतल्या अभिजित दिपके या तरुणानं इंस्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टी नावानं एक पेज सुरू केलं आणि त्याचे अवघ्या काही दिवसात कोट्यवधी फॉलोअर्स बनले। या डिजिटल चळवळीनं संपूर्ण देशात जेन झी पिढीला एका बॅनर खाली आणलं। कॉकरोच जनता पार्टीनं नीट पेपर फुटीचा मुद्दा उचलून धरला। त्यांनी थेट धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली। सीजेपीचा संस्थापक अभिजित दिपकेनंही अमेरिकेतून भारतात येऊन जाहीर आंदोलन करणार असल्याची घोषणा केली। 6 जून 2026 सीजेपीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्यासाठी अभिजित दिपके भारतात परतले। दिपके यांनी युवा वर्गाला सोशल मीडियातून थेट प्रत्यक्ष आंदोलनात आणलं। 17 जून 2026 दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर मंतर मैदानावर हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत बेमुदत धरणं आंदोलन सुरू झालं। यावेळी विद्यार्थ्यांची एकच प्रमुख आणि ठाम मागणी होती, वारंवार होणाऱ्या पेपर लीकची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। 17 जून 2026 कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आणखी बळ मिळालं ते प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सहभागाने। या विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी वांगचुक यांनी बेमुदत उपोषण सुरू केले। देशभरातून विविध विद्यार्थी संघटना आणि प्रमुख विरोधी पक्षांनीही आंदोलनाला उघड पाठिंबा दिला। त्यामुळे या चळवळीला व्यापक आणि देशव्यापी स्वरूप प्राप्त झाले। 20 जुलै 2026 जवळपास महिनाभर सुरू असलेल्या या आंदोलनाला 20 जुलैच्या दिवशी हिंसक वळण लागलं। जंतर मंतरवरील आंदोलक विद्यार्थ्यांनी संसद परिसराकडे आपला मोर्चा वळवला। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये तीव्र धुमश्चक्री झाली, लाठीमार झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। या चकमकीत अनेक विद्यार्थी आणि पोलीस जखमी झाले। 23 जुलै 2026 लाठीचार्जच्या त्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली। विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं। अखेर सरकारनेही कॉकरोच जनता पार्टी सोबत चर्चेचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी सरकारच्या वतीनं सीजेपीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली।
सोनम वांगचुक यांनीही उपोषण सोडलं. मात्र सीजेपी आणि वांगचुक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. 25 जुलै 2026 अखेर 25 जुलैच्या दुपारी कॉक्रोच जनता पार्टी आणि देशभरातील युवा वर्गाच्या आंदोलनाला यश आलं. या सगळ्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिला. मोठी बातमी आपण बघतोय, धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा झालाय. ज्या मागणीसाठी गेल्या इतक्या दिवसांपासून आंदोलन सुरू होतं, धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा झालेला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याची आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. गेल्या अनेक दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टीसह देशभरामधले असंख्य कार्यकर्ते, विद्यार्थी हे जंतर मंतरवरती आणि देशाच्या विविध भागांमध्ये उपोषण आंदोलन करत होते. सीजेपीच्या आंदोलकांचा हा एक मोठा विजय मानला जातो. कन्फर्म है. अखेर कॉक्रोच म्हणून ज्यांना हिणवलं गेलं त्यांनीच सरकारला झुकवलं. क्या कहते थे, इस सरकार में इस्तीफे नहीं होते. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. ये दुनिया झुकाने वाला चाहिए.